अहो रेणुकाताई, या शहाळ्याला तर तडा गेलाय. आमचे संकेत कधीच चुकत नाहीत. फक्त त्यांना ओळखणारी नजर हवी. नशीब कोणाला तरी अक्कल आली आणि आमचे संकेत कळले. ज्यांना कळले ते वाचले, पण जे अंध झाले त्यांना अनुभव शिकवणार. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. अहो ताई, असं काही नाहीये, ऐका. नाही नाही, तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. आम्हाला यात भाग घ्यायचा नाहीये. अहो ऐका ऐका. खरंच आपण काहीतरी चुकीचं करतोय का? नाही ताई, तसं काही नाहीये. उन्हामुळे शहाळं खराब झालं असेल. हा निव्वळ योगायोग आहे. मग ते शहाळं अचानक तडकलं कसं? हातून नासकं कसं निघालं? हा स्वामींचा काही संकेत तर नसेल ना? आता आपण थांबवूया हे सगळं. मला माझ्या वेदकडे लक्ष द्यायचंय आणि तू मला यात घेऊ नकोस. ताई ऐक. ताई, असं कसं झालं अचानक? सगळं जुळून आलं होतं, पैसे पण मिळाले होते, सगळं बिघडलं. बाबा, थोडा वेळ तरी बाहेर जाऊ दे ना मित्रांसोबत खेळायला. वेद बाळा, नाही. आई म्हणाली आहे ना, बाहेर जायचं नाही. तुला जर सोडलं तर ती माझ्यावर रागवेल. आजार गंभीर आहे, लक्षात ठेवा. त्याला दम लागेल असं काही करू नका. शारीरिक खेळ, उड्या, धावपळ करणे सगळं बंद. तुला तुझ्या आजाराबद्दल सांगितलं तर तू घाबरशील. तुला बाहेर सोडू शकत नाही का ते सांगूही शकत नाही. आम्हाला माफ कर बाळा. मला काय झालंय का बाबा? तुम्ही दोघेही मला काही सांगत नाही. वेद बाळा, चल आपण दुसरं काहीतरी खेळूया. मला स्वामी आजोबांकडे जायचंय. तिकडे तरी घेऊन चला ना. स्वामी आजोबांना भेटल्याशिवाय मी राहू शकत नाही. आम्हालाही राहवत नाही आमच्या वेद शिवाय. स्वामी आजोबा, हे स्वामी समर्थ. काय रे लपाडा, आम्हाला विसरलास ना? नाही, तुम्हाला कसं विसरणार? चला माझ्यासोबत खेळा. चल. रेणुका, अगं ये रेणुका, बाहेर आहे, स्वामी आलेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी आजोबा, मला काही झालंय का? आई बाबा मला काहीच सांगत नाहीत. बघ बाळा, तुला काय झालंय याची काळजी तू नाही करायची. आम्ही आहोत ना सगळ्यासाठी. आम्ही असतो तिथे भीतीला जागा नसते, आणि श्रद्धा असली की संकटही लहान होतं. चल आपण खेळूया. चला चल खेळूया. कधी कधी आनंदही औषध ठरतं. घेऊ नकोस, आम्ही आहोत ना. रेणुका, स्वामी आहेत म्हणून चिंता नाही. वेद बाळा, तूही लक्षात ठेव. देवावर विश्वास असेल तर अंधारातही मार्ग निघतो.
ते घरी घेऊन जा. जर तुझ्या कुटुंबात अकाली मृत्यू योग येणार असेल तर हे कोळसे आधी पेट घेतील. संकेत दिला होता, आता संकट उभं आहे. वैद्यराज, लवकर काहीतरी इलाज करा. या वेदना नाही सहन होत आता. सकाळी सगळं बरं होतं, दुपारनंतर अचानक त्रास सुरू झाला. जीव नकोसा झाला या वेदनांनी. लवकर काहीतरी इलाज करा वैद्य बुवा. महाराज धीर धरा, मी काढा बनवतच आहे. काढा घेतल्यानंतर तुम्हाला आराम पडेल. महाराज क्षमा करा, पण तुमची प्रकृती पाहता हे अपचनाचं लक्षण वाटत नाही. मग महाराज सकाळपासून आपण काय खाल्लं, काय प्यालात? दूधच प्यायलोय फक्त. महाराज मला शंका आहे की तुम्हाला बाधा दुधातूनच झाली असावी. दुधातून नाही हो वैद्यराज. अहो मी दूध पाहिलं होतं की ताजं होतं, चांगलं दूध होतं ते. क्षमा करा महाराज, पण त्या दुधामध्ये काही मिसळलं तर नव्हतं ना? विषारी किंवा विसंगत पदार्थ? काय बोलताय वैद्यराज तुम्ही? मला सगळे विश्वासू आहेत. कोण का असं वागेल माझ्याशी? मला ही शक्यता नाही वाटत. महाराज चौकशी तर करायलाच पाहिजे. ही बाधा दुधातूनच झाली. आज आतापासून जे काही खाशील पिशील त्यात एक चिमूटभर माती टाक आणि मगच ते ग्रहण करायचं. ही गोष्ट चुकूनही विसरू नकोस. माती, मी तर स्वामींनी दिलेली माती त्या दुधात मिसळली होती. पण मग त्यामुळे मला त्रास झाला. स्वामींनी दिलेली माती ही तर माझ्यासाठी प्रसादासारखी होती. मग प्रसादाने मला वेदना व्हाव्यात. स्वामी असं का करतील? त्यांना मला त्रास द्यायचा असता तर त्यांनी ते उघडपणे सांगितलं असतं. स्वामी तर चुकाही तोंडावर सांगतात आणि कौतुकही स्पष्टपणे करतात. मग या माती मागचं रहस्य काय? स्वामींनी मला वाचवण्यासाठी ती माती दिली की मला काहीतरी सुचवण्यासाठी? प्रश्न हा मार्ग असतो आणि शोध ही साधना. प्रश्नाचा माग घेत पुढे गेलास तर उत्तरापर्यंत पोहोचशील. कधी कधी सत्य डोळ्यासमोर असून देखील दिसत नाही. तसंच असतं नित्य सापही. शिवशंकर शंभो. अरे कधी शांत होणार आहेस मित्रा? कधीपासून त्या शाळेवर राग काढतोयस? फार मोठा डाव फसला. राजाला विष दिलंच होतं पण तो वाचला. फक्त पोटदुखी सुरू झालीये, बाकी तो ठणठणीत आहे, ठणठणीत आहे. काय? मी दिलेलं विष? अरे पण कस काय? अरे ते विष इतकं जालिम की एखाद्याच्या जिभेला स्पर्श जरी झाला तरी जागीच तो माणूस गतप्राण होईल. राजा कसा वाचला? याच्यात स्वामींनी दिलेली माती. ती माती माती? कसली माती? स्वामींनी दिलेली माती राजाने दुधात मिसळली. बहुतेक त्याचमुळे विषाचा परिणाम झाला नाही. म्हणजे याचा अर्थ स्वामींनी तुझा डाव हाणून पाडला. माझ्यासोबतही आज हेच झालंय. माझा शाळेंचा खेळ बिघडवला. लोकांचा माझ्यावरचा विश्वास डळमळला. मला खात्री आहे
की हे सगळं त्या स्वामींमुळेच झालंय. स्वामी 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 स्वामींना हे आधीच कसं कळतं? अरे मलाही हेच कळत नाहीये. पण हा आपल्याला स्वामींना थोपवण्याचा काहीतरी मार्ग शोधावा लागला. जे येणार आहे त्याची चाऊल आधीच लागते. असनीतल्या सापांच्या जोडीला आता कालिया येणार आहे. धोका वाढत चाललाय. कालिया विषारी आहे. त्याचा प्रवेश अक्कलकोटात होणारच आहे. शिवशंकर शंभो. वादळ येण्यापूर्वीच दैवी शक्ती सज्ज होते आणि कितीही झाकलं तरी वाईट कृत्य उघड पडतच. शिवशंकर शंभो. स्वामी पाणी. जे दिसतं तेच सत्य असतं हे मानणं हीच पहिली चूक. कपिले, ओ स्वामी. हे घे हाताला लाव. का लाव म्हणलं ना. कपिलाताई, स्वामी देवांनी सांगितलं की करायचं का, कशासाठी असले प्रश्न विचारायचे नाही. अहो, श्रद्धा म्हणजे प्रश्न नाही. श्रद्धा म्हणजे विश्वासानं कृती करणं. झालं सुरू या सुंदराचं. या बुवाने जरा स्तुती काय केली लगेच ज्ञान पाजळायला सुरुवात. कपिले, उगाच मनात शंका आणू नकोस. लाव म्हणलं ना. स्वामी, पण माझ्या हाताला काहीच झालं नाहीये. मग मी हे काय लावू? असं तुला वाटतंय? स्वामी, स्वामी माझ्या हातावर चट्टे आले. मी काही केलं नाही. मला ही शिक्षा का स्वामी? अरे देवा. कपिलाताई, अहो दुपारी दही खाल्लत का तुम्ही? हो, खाल्लं होतं ना. अहो, दही खाल्लं की तुमच्या त्वचेला त्रास होतो. स्वामी देवांनी तुम्हाला बजावलं होतं ना दही खाऊ नका म्हणून. केलीत ना आता ही चूक? स्वामी, फार दिवस दही खाल्लं नव्हतं. दही बघून मला मोह आवरता आला नाही म्हणून खाल्लं. स्वामी, चूक झाली, चूक झाली. फार मोठी चूक झाली स्वामी. तू चूक करायची आणि आम्ही निस्तरायची त्याकरता चालूय ना अक्कलकोटात. आम्ही कृपा करतो पण चूक झाकत नाही. लावा ते भस्म आता हाताला लावा. हो, हो. पण स्वामी, मला एक कळत नाहीये की चट्टे येण्याच्या आधीच तुम्ही मला भस्म दिलात. जे वरवर दिसतं ते सत्य मानू नये. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस वरून जरी चांगला दिसत असला तरी तो आतून असतोच असं नाही. उद्यापासून अक्कलकोटातली लोक हीच चूक करणार आहेत. सुंदरे, काय स्वामी देवा? हे घे. कपिले,
हे घे. हिरा 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 आ! हिरा कुठे गेला? कोळसा माझा हिरा स्वामी, माझा हिरा. जगातलं सत्य दिसण्यावर नाही, ओळखण्यावर असतं. उद्यापासून लोक वरवरच्या रंगाला भुलणार आहेत. बस करा, तुम्ही रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही तुम्ही. तुला सांगितलं होतं ना, हे कोळसे स्वामींनी दिले होते. जेव्हा हे पेट घेतील तेव्हा घरातील कोणाचा तरी अकाली मृत्यू होईल. आपल्या वेदचा आधार पण त्याची तब्येत. थांबा, असा विचार तुमच्या डोक्यात येऊच कसा शकतो? तुम्ही आपल्या वेदचे नाव तरी कसं घेऊ शकता? ही स्वामींची वाणी आहे. ते जे बोलतात ते खोटं ठरत नाही. नाही नाही, असं असूच शकत नाही. असंही होऊ शकतं ना, स्वामींनी तुम्हाला वेगळं सांगितलं असेल आणि तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. आणि आणि कशावरून आपल्या वेदचाच अकाली मृत्यू असेल? स्वामींनी तर त्याचं नाव पण घेतलं नव्हतं. कुणीही असू शकतं. मी, तुम्ही किंवा गौतम. नाही, आपल्या वेदच्या नशिबात अकाली मृत्यू असूच शकत नाही. आपण एक काम करूया का? आपण वेदची कुंडली ज्योतिष बुवाला दाखवूया आणि शहानिशा करून घेऊया, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. संकेत स्पष्ट असतो, अर्थ अनेक असतात. संकेत एक, अर्थ अनेक. सुंदरा मावशी, हा काय खेळ आहे? नाही, स्वामी कोणत्या संकेताबद्दल बोलतायत? काय आहे, तुम्हाला सगळं माहिती असतं ना, म्हणून विचारलं. हे घरी घेऊन जा. जर तुझ्या कुटुंबात अकाली मृत्यू योग येणार असेल तर हे कोळसे आधी पेट घेतील. स्वामी देवांच्या संकेताचा अर्थ आता स्पष्ट होतोय. स्वामी देव हे अंबादास बद्दल तर बोलत नाहीयेत ना? संकेत दिलाय, आता अर्थ समजणं आवश्यक आहे. स्वामी, माझ्या भाच्याच्या नशिबात कुठलाही अकाली मृत्यू नका निघू देऊ. आणि जर का तसा काही योग असेल
तर तो माझ्या कुंडलीत वळवा. मी तयार आहे. माझं आयुष्य घ्या, पण त्या निष्पाप लेकराला वाचवा स्वामी. त्या निष्पाप लेकराला वाचवा. स्वामी, माझ्या भाच्याच्या नशिबात कुठलाही अकाली मृत्यूयोग नका निघू देऊ. आणि जर का तसा काही योग असेल तर तो माझ्या कुंडलीत वळवा. मी तयार आहे. माझं आयुष्य घ्या, पण त्या निष्पाप लेकराला वाचवा स्वामी. त्या निष्पाप लेकराला वाचवा. ज्योतिष बुवा, सांगा ना, काय आहे वेदच्या कुंडलीत? काही वाईट तर नाहीये ना? स्वामी देव, काही वाईट नको असू दे. अंबादास आणि रेणुकाताई, या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग आहे. नाही नाही नाही, हे शक्य नाही. माझा वेद नाही नाही. ज्योतिष बुवा, पुन्हा एकदा तपासा. नक्कीच काहीतरी चूक झाली असेल. हे बघा, मी कुंडली नीट पाहूनच तुम्हाला बोलतोय, पण तुमच्या समाधानासाठी परत एकदा बघतो. हो. नाही, निर्णय तोच आहे. 10 वेळा जरी कुंडली वाचली ना, तरी नशीब बदलता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी नशिबावर अंतिम शिक्का हा काळाचाच असतो. हा, पण काळाला नियंत्रण ठेवण्यासाठी श्रद्धा महत्वाची असते. स्वामी आहेतच पाठी. आज्ञेविना काळ ना नेई त्याला, हा तारक मंत्र आहे. त्यावर विश्वास ठेवा, उपाय करा आणि धैर्य ठेवा. संकट खूप मोठं आहे, पण त्यावर मार्गही सापडेल. मी निघतो. ही कुंडली आपल्या वेदची नाहीये. असूच शकत नाही. ती ज्योतिष बुवा काही सांगता. तुम्ही विश्वास नका ठेवू त्यांच्यावर. नाही, ही आपल्या वेदची कुंडली नाहीच आहे. तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना विश्वास? आपल्या वेदला काहीच होणार नाही. ही वेदची कुंडली नाहीच आहे. नाहीच आहे वेदची. हे काय करतेस? मला हे मान्यच नाही. माझ्या वेदच्या नशिबात मृत्यूयोग नाहीच आहे. आईच्या श्रद्धेपुढे कोणतंही भविष्य हरतं, हेही विधी लिखित हरेल. देवाच्या या लेखणीला मी आव्हान देते. मी आव्हान देते. मी आव्हान देते. मी आव्हान देते. स्वामी, स्वामी, स्वामी उठा ना. स्वामी उठा ना. हो, थांबा जरा. स्वामी झोपलेत ना. अहो अंबादास, काय झालं? इतक्या रात्री का आलात आणि एवढे घाबरलेले का दिसताय? स्वामी उठा ना, मला तुमच्याशी बोलायचं. माझ्यावर खूप मोठं संकट आलं. स्वामी ऐकताय ना? स्वामी मला सोडू नका. अरे अंबादास, कपिला ताई, हळू. तुला दिसत नाहीये का?
स्वामी झोपलेत ते. अरे दिवसभर त्या भक्तांच्या प्रश्नांचं निवारण करतच असतात ते. आता कुठे शांत झोपलेत ते. झोपू देत ना त्यांना. तू एक काम कर, उद्या सकाळी ये जा. चल जा, चल जा, जा जा. नाही कपिलाताई, मला स्वामींशी आताच बोलायचं. माझ्या लेकराचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी नाही थांबू शकत. अरे ए, तुला कळत नाहीये का साधी गोष्ट? स्वामींना जर तुझ्याशी बोलायचं असतं ना तर ते तुझ्या एका हाकेत उठले असते. आता ते झोपलेत ना, याचा अर्थ स्पष्ट आहे, स्वामींना आता तुझ्याशी बोलायचं नाही. तू एक काम कर, जा जा. नाही, त्यापेक्षा मीच एक काम करते. उद्या सकाळी स्वामी उठले ना की त्यांना सांगते की तू येऊन गेलाय. बरं? हा, चल जा जा आता. कपिलाताई, तुम्ही जरा शांत होता. अंबादास, तुम्ही जरा शांत व्हा. मी बघते, प्रयत्न करू. तुम्ही प्रयत्न करणार? पाहिलं? हा, यांना नेहमी वाटतं की स्वामी फक्त ह्यांचं ऐकतात. बरोबर ना? पण सुंदरा मावशी, भक्तीमध्ये स्पर्धा नसते, समर्पण असतं. अरे वा. अरे वा, काय अरे वा? पाहिलं? अरे वा. हा, सुंदरा मावशी, तुम्हाला काय वाटलं? फक्त तुम्हालाच ज्ञान पाजळवता येतं का? मला काही कळतच नाही. बरोबर ना? यांना हे नेहमी असं वाटतं. आणि हो, मला तुमच्या अनुमोदनाची गरज नाही. मला ही सगळं समजतं बरं. प्रत्येक वेळेस ह्याच श्रेष्ठ असं यांचं म्हणणं आहे. कपिलाताई, अहो प्रसंग काय आणि तुम्ही बोलताय काय? इथे एका बापाचं मन तुटलंय आणि तुम्ही अहंकाराविषयी बोलताय. हा बाजूला, मी बघते. शांत व्हा जरा सगळेच. स्वामी देवा, देवा अंबादास आलेत. अडचणीत आहेत. उठता का? देवा उठा ना. स्वामी देवा. स्वामी, तुम्हाला उठावंच लागेल. पाहिलं? तरी मी सांगत होते, स्वामी रागवले ना आणि गेले इथून. नाही, हे शक्य नाही. माझ्यावर एवढं मोठं संकट आलं आणि स्वामी मला सोडून निघून गेले. मी काही चूक केली आहे का दूर जात आहेत माझ्यापासून? स्वामी, स्वामी फक्त एकदा आहे. माझ्या लेकराला वाचवा, मला मार्ग दाखवा. स्वामी, स्वामी. हा कोण माणूस आहे? गावात नवीन दिसतोय. स्वच्छता दूत आहे बहुतेक. गुरुदेव, 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 ओ गुरुदेव, गुरुदेव, समोशो गुरुदेव. उठायला उशीर झाला गुरुदेव. गुरुदेव, तुम्ही का करताय? आम्ही आहोत ना. हो हो हो, कळतंय आम्हाला. काय म्हणालास? हा, तू म्हणतोस ना माणसं भेदात अडकलेली आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. अरे संपत, हे काम तुझं, हे काम माझं, असा भेद आमच्याकडे नाही.
धूळ कुठलीही असो, रस्त्यावरची की मनावरची, ती साफ करावी लागते. आणि ते करत असताना कोण छोटा कोण मोठं याचा प्रश्नच नसतो. आणि जिथे भेद संपतो तिथे सेवा सुरू होते. काय काय म्हणालास? लोक अजूनही विचारतात गुरु म्हणजे कोण? अरे गुरु ओळखण्यासाठी डोळे नाही, मन लागतं, मन. अरे बाळा, आम्हीच तुला झोपू दिलं. अरे सकाळी आई उठते तेव्हा ती आपल्या लेकरांना जाग करते का? आधी आई उठून घर सावरते आणि मग आपल्या लेकरांना हळूच उठवते. गुरु म्हणजे आईच असते. हा फरक एवढाच, आई देह वाढवते आणि गुरु आत्मा घडवतो. आई जन्माला घालते आणि गुरु जगण्याचा अर्थ शिकवतो. गुरु जन्म देत नाही पण जीवनाला अर्थ देतो. गुरुदेव 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 गुरुदेव. अरे देह जगतो, हिंडतो, फिरतो, खातो, पण आत्मा झोपलेला असतो. आणि त्या झोपलेल्या आत्म्याला जागा करण्याचं काम गुरु करतो. जगणं आणि जागणं यात फरक आहे. तो फरक गुरु घडवतो. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे लोक आम्हाला वेडच समजतात, विक्षिप्त समजतात, पण जे जगाला समजत नाही त्यालाच ते वेड म्हणतात. वेडेपणा आणि दिव्यता यामध्ये फरक आहे, तो म्हणजे समजण्याचा. संपत बोला गुरुदेव. एक गोष्ट लक्षात ठेव, हातात झाडू आला की अहंकार खाली पडतो आणि मग जे विनम्र होतात तेच उंच होतात. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुरु शोधायचा नसतो, गुरु अनुभवायचा असतो. धन्य झालो गुरुदेव, धन्य झालो. हो, तुमच्या वाणीतून अमृत वाहते गुरुदेव. हा कोण आहे ज्याला हे गुरुदेव म्हणतायत? साधा दिसतोय पण काहीतरी वेगळं आहे याच्यात. बोलणं पंडितासारखं आहे पण राहणीमान मात्र अजागळ. उगाच कोणी कोणाला गुरुदेव म्हणत नाही, नक्कीच काहीतरी खास आहे यांच्यात. धूळ रस्त्यावरची असो की मनातली, ती साफ केल्यावरच वाट दिसते. अरे तुमच्या शेजारचा माणूस म्हणतो मोठं काम करा, अरे मग छोटं काम कोण करणार? छोट्या कामातच मोठेपण दडलंय. मोठेपण कामात नाही, भावनेत असतं. गुरुदेव गुरुदेव. काय करतोस? पायाला हात लावून गुरुभक्ती होत नसते. हातात झाडू घेऊन सेवा केल्यावर गुरुभक्ती होते. आणि भक्ती शब्दात नाही, ती कामात दिसली पाहिजे. पुन्हा सांगतो, हे काम माझं, हे काम तुझं असा भेद आमच्याकडे नाही. अरे इथे गुरु आणि शिष्य वेगळे नसतातच. गुरु आणि शिष्य एकच प्रवास, 2 पावलं. काय बघताय? झाडू मारणारा माणूस की सेवा करणारा? गुरु कपड्यांनी नाही, त्याच्या कर्मांनी ओळखा. दिसणं फसवतं, कर्म सत्य सांगतं. मंदिरात दिवा लावता, अरे पण रस्त्यावरचा अंधार तो कोण घालवणार? देव दगडात नाही, तो इथं या इथं प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक क्षणाक्षणात आहे. सेवा हीच साधना, आणि साधना केली तर देव सापडतो. लक्षात ठेवा, जे विनम्र होतात तेच उंच होतात. गुरुदेव, किती सुरेख वर्णन केलं. साधेपणातला माणूस ओळखला की देव दूर राहत नाही. पाय खूप दुखतंय, लय त्रास होतोय.
खूप दुखतंय त्रास होतोय खूप. काळजी करू नकोस, शांत बस, आता बरं वाटेल तुला. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या यातना, सगळ्या समस्या आता संपतील. तो दिवस जवळ आलाय. फक्त विश्वास ठेव. जिथे विश्वास असतो तिथे वेदना टिकत नसतात. खूप दिवसापासून चिंता आहे ना. मूल होत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. हे सगळं तुम्हाला कसं काय माहित? विष्णू सहस्त्रनाम घे, सगळं काही ठीक होईल. ठीक होईल सगळं काही. माझा पाय बरा झाला. माझा पाय बरा झाला. मला चालता येतंय. हे कसं शक्य आहे? हे काय साधं गणित वाटत नाही बाबा. कोण होते हे आणि काय उपचार केला त्यांनी माझ्यावर? अरे तुम्ही सगळे भाग्यवान आहात. एका सिद्ध महापुरुषाचं तुमच्या अक्कलकोटमध्ये आगमन झालंय. ते तुमच्या कल्याणासाठी आले. साक्षात मार्तंड महाराज आहेत ते. विष्णू देवांचे अवतार आहेत ते. अंबादास, स्वामी आले का? जोपर्यंत स्वामी येत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. जेव्हा संकट आपल्या मुलावरती येतं तेव्हा बाप शांत बसू शकत नाही. कळतोय हो मला, पण तुम्ही नका काळजी करू. स्वामीदेव येतील. त्यांचा खूप जीव आहे वेदवर. पण हे सगळं मला त्यांच्या तोंडून ऐकायचं. ते काल रात्री बाहेर गेले, ते अजूनपर्यंत का आले नाहीत? स्वामी, 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 स्वामी. स्वामी बघा ना कसं करतो. स्वामी 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 कुठे? अहो स्वामी कुठे आहेत? वेदबा शांत हो. तुला काही होणार नाही. स्वामी, मी तुला काही होऊन देणार नाही. स्वामी कुठे आहेत? अहो स्वामी कुठे आहेत? स्वामी इथे नाहीत, म्हणून मी रात्रभर इथेच होतो. स्वामी इथे असते तर मी त्यांना रात्रीच घरी घेऊन आलो नसतो का? वेद इथे आला तर स्वामी सुद्धा येते, म्हणूनच मी निरोप पाठवला आणि वेदला इथेच बोलावून घेतलं. वेद बाळा, तू एकदा हाक मार बर. तुझ्या हाकेला स्वामी नक्की येतील. निरागस भक्ती थेट देवापर्यंत पोहोचते. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, कुठे आहात तुम्ही? कुठे आहात तुम्ही? स्वामी आजोबा लवकर, स्वामी आजोबा लवकर, स्वामी आजोबा लवकर.
स्वामी का येत नाहीयेत? तू पुन्हा आवाज दे. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. वेद बाळा, स्वामी, स्वामी, असं म्हणतात आपल्या वेदच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग, अकाली मृत्यूचा योग, अकाली मृत्यूचा योग. तुम्ही कोळशामधून मला हेच सांगू पाहत होतात ना? स्वामी, स्वामी हे खरं आहे का? वेदचा अकाली मृत्यू होणार आहे का? हो, त्याच्या कुंडलीत मृत्यू योग आहे, 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 त्याच्या कुंडलीत मृत्यू योग आहे. स्वामी, स्वामी, असं म्हणतात आपल्या वेदच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग आहे. तुम्ही कोळशामधून मला हेच सांगू पाहत होतात ना? स्वामी, स्वामी हे खरं आहे का? वेदचा अकाली मृत्यू होणार आहे का? हो, त्याच्या कुंडलीत मृत्यू योग आहे, 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 त्याच्या कुंडलीत मृत्यू योग आहे. स्वामी, स्वामी याच्याच नशिबात का? शेवटी काय घाल घातलात. स्वामी, ह्याच्यावर काही उपाय आहे का? आम्ही काय करू शकतो? जिथे श्रद्धा शरण जाते तिथे संकटही थांबतं. स्वामी, काहीतरी उपाय सांगा. माझ्या लेकराला वाचवा स्वामी. मृत्यू योग असला तरी त्यावर श्रद्धा मात करते. नशिबावर काळाचा शिक्का असला तरी त्या शिक्क्यावर मात करणारी शक्ती श्रद्धेत असते. देव कधीच उपाय सांगत नाही, तो मार्ग दाखवतो. कारण माणूस उपाय विसरतो, पण मार्ग चालला तर तो कायम लक्षात राहतो. भीतीतून आक्रोश होतो आणि श्रद्धेतून चमत्कार घडतो. भीती माणसाला तोडते, पण श्रद्धा माणसाला पुन्हा घडवते. अंबादास, रेणुका, जिथे आशा संपते तिथे श्रद्धा सुरू होते. जिथे विचार थांबतो तिथे विश्वास काम सुरू करतो. अगदी खरंय. देव चमत्कार करत नाही, तो भक्ताच्या श्रद्धेला चमत्कार बनवतो. मृत्यू हा शेवट नाही, तर ती श्रद्धेची परीक्षा आहे.
म्हणजे स्वामी वेदच्या कुंडलीतील मृत्यूयोग टळणार की नाही? मार्तंड महाराज, मार्तंड महाराज, मार्तंड महाराज, तुमच्यातलं दैवी अस्तित्व मला जाणवलंय. खरंच तुम्ही सिद्ध पुरुष आहात. अरे मी कोण आहे काय आहे याचा जय जयकार करण्यापेक्षा तुझ्या आयुष्यातलं दुःख कमी होणं महत्वाचं आहे. माझा वसा आहे हा जनसेवेचा. हो 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 तेच सांगणार आहे. काय झालं महाराज? अरे तो विचारतोय त्याचा निरोप पोहोचवला का तुझ्यापर्यंत म्हणून. कोणता निरोप गुरुदेव? तो म्हणतो जिथे सेवा घडते तिथे तो प्रकट होतो. सेवेचं महत्व पटवून दे लोकांना असं सांगतोय तो. अरे हो 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 त्यांना सेवेचं महत्व तर कळू दे. एवढी घाई कशाला? बरोबर बरोबर रागवू नको. बघितलं, म्हटलं होतं ना मी, माझे गुरुदेव साक्षात देव आहे. देव. हल्ली कुणीही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेतं. असा सहज विश्वास ठेवायचा का? ओ महाशय, माझ्या गुरुदेवांवर शंका घ्यायची नाही, त्यांचा अपमान करायचा नाही. संपत गुरुदेव राहू दे रे. प्रचिती शिवाय प्रणाम नाही हा कलियुगाचा नियम आहे. आणि जिथे अनुभव नाही तिथे श्रद्धा उभी राहत नाही. गुरुदेव मग प्रचिती द्या ना. प्रचिती ठरवून दिली जात नाही, ती मिळते. आणि यांच्या भाग्यात असेल तर त्यांना ती मिळेल. हे इकडे ये रे. बोला. तुझ्यासारखी डोळस वृत्ती फार महत्वाची असते. तुझ्यासारखे खरे भक्त असतात. अंधश्रद्धा नाही, जागृत श्रद्धा देवापर्यंत पोहोचवते. हे कसं शक्य आहे? पाहिलं, मार्तंड महाराजांची कृपा झाली याच्यावर. अरे अरे तू भाग्यवान आहेस, भाग्यवान. हा? आता तरी पटलं, महाराज माझे साक्षात विष्णू देवांचा अवतार आहेत. अबघ हा तुझ्यासाठी प्रसाद आहे, प्रसाद. जेव्हा चमत्कार दिसतो तेव्हा शंका शांत होते. हो ना? हे काय चाललंय? हा माणूस खरंच विष्णुदेवाचा अवतार आहे. अहो चला चला पटकन चला. काय झालं? वेशीवर अद्भुत गोष्ट घडलीये, पटकन चला. अरे तरी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, विष्णू देवांचा अवतार आलाय म्हणजे त्यांच्या खुणा सगळीकडे दिसणार. चला चला. हो चला चला पटापट चला. ज्याला स्वतःची ओळख असते त्याला सिद्ध करायची गरज नसते. लक्ष ठेवावं लागेल. ही काही साधी गोष्ट नाही. हा महाराज खरंच विष्णुदेवाचा अवतार आहे का आणि काय भानगड आहे हे शोधावंच लागेल. कविराज. हो स्वामी, आणतो. सांगा हे काय आहे? दगड. कपिले पाणी घेऊन ये. हो.
छान. आणा. गया शेंदूर घेऊन ये ग. हो स्वामी आणते. कविराज. आता सांगा हे काय आहे? स्वामी, दगडाला शेंदूर फासला ना की लोक त्याला देव मानतात. आता मला एक सांग, शेंदूर फासलेला प्रत्येक दगड देव असतो का? हो स्वामी. नाही देवा. झालं सुरू. नेहमी आपलं पुढे पुढे करायची सवयच आहे सुंदरेला. सतत ज्ञान पाजळायचं. सुंदरा मावशी, असं का वाटतं तुम्हाला? अहो, कारण मुळात त्यात देवाचा अंश नसतो, देवत्व नसतं. रूप बदललं म्हणून वस्तू बदलत नाही ना, त्यातलं तत्व बदलायला पाहिजे. स्वामी, पण हे सगळं का विचारताय तुम्ही? येत्या काही काळात धोका वाढणार आहे. शेंदूर फासलेल्या प्रत्येक दगडाला लोक देव मानायला लागणार आहेत. रूप पाहून भक्ती करायला लागतील आणि तत्व विसरतील. जेव्हा रूपाला महत्व दिलं जातं तेव्हा सत्य हरवतं. देव शोधायचा असतो, तो बनवायचा नसतो. अंधश्रद्धा माणसाला आंधळ करते. खरंय, दगडाला शेंदूर लावणं सोपं आहे, पण त्यातलं देवत्व ओळखणं कठीण आहे. सदानंद, कोण? सदानंद. हो आबा, माझं नाव सदानंद नाही, मार्तंड. मार्तंड. हे पोरा, अरे नाव बदललं तरी अस्तित्व बदलत नसते रे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मार्तंड आहे. मार्तंड आहे मी. रस्त्यावरची धूळ साफ केली पाहिजे, मनावरची धूळ साफ केली पाहिजे, तरच मार्ग सापडेल. माझा सदानंद तुझ्यासारखाच दिसायचा. हरवलंय तू. जगात एकसारखी दिसणारी माणसं असतात. कोणीतरी वेगळं असेल, वेगळं असेल कोणीतरी. लई दिवस झाले शोधतोय तुला. त्याला र हा लई इष्टूस येड त्याला बघ. सारखं आपलं त्यांचंच नाव घेत बसायचं. शेवटी शेवटी तर गावातले लोक त्याला येडा येडा बोलायला लागले. जो देवासाठी वेडा होतो, जग त्याला वेडाच म्हणता. एक काम करशील पोरा, हे दे त्याला. कधी भेटला तर त्याला सांग, मला माझा साधा सरळ गोटाच हवाय. साधा सरळ गोटाच हवाय मला. हा, साधा सरळ गोटाच हवाय. कोण होते हे? आणि यांना माझं खरं नाव कसं माहित?
अहो चला चला ते बघा. अरे हे काय कमळ, तेही जमिनीतून. गुरुदेव 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 गुरुदेव. अहो मी पहाटे इथून गेलो होतो पण इथं काहीच नव्हते. हो मी म्हटलं होतं ना, विष्णू देवांचं आगमन झालंय, सगळीकडे त्यांच्या खुणा उमटणार. कमळ कधी जमिनीतून उगवतच नाही, हे उगवलं म्हणजे चमत्कारच आहे. विष्णुपद उमटलं म्हणजे हा दैवी संकेत आहे. हे पहा, माझा अनुभव सांगतोय. इथे इथे जमिनीत खाली काहीतरी आहे, दैवी आहे. हे बघा, हे बघा, तुम्ही इथे खोदा. अहो खोदा 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 खोदा, इथे खोदा. अरे काहीतरी लागलं याच्या आतमध्ये. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज हे खरंच विष्णुदेवांचे अवतार आहेत की काय? विष्णुदेव आले म्हणजे शेषनाग येणारच ना त्यांच्या मागून. तरी मी म्हटलं होतं, माझे गुरुदेव हे विष्णुदेवांचे अवतार आहेत. जिथे विष्णुदेव तिथे शेषनाग. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. जर हे महाराज खरंच विष्णूचा अवतार असतील तर त्यांचं या गावात येणं माझ्या फायद्याचं ठरेल. वेद, अहो अहो, हा बघा ना कसा करतोय. अहो या ना इकडे. अहो बघा ना. वेद, काय झालं? स्वामींकडून आल्यापासून काहीच बोलत नाहीये, शांत बसलाय आणि जागचा हलत पण नाहीये. मी खूप प्रयत्न केला पण तो काहीच प्रतिसाद देत नाहीये. काय झालं बाळा, तू काय एवढा घाबरलास? स्वामी आजोबा आहेत, ते असताना तुला काहीही होणार नाही. आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. मृत्यू आलाच तर तुझ्या आधी आम्ही त्याच्या समोर जाऊ. अहो, हा असं का करतोय? हा का बोलत नाहीये? बाळा, स्वामींचं नाव घे, सगळं ठीक होईल. बस करा. स्वामींचं नाव घेऊन काय धीर देताय तुम्ही त्याला? आपण धाय मोकळून त्यांना विचारलं, उपाय मागितला, पण त्यांनी आपल्याला काहीच सांगितलं नाही. आता त्यांचं नाव घेऊन काय होणार आहे? इथे माझं लेकरू तडफडत बसलंय आणि आपण काहीच करू शकत नाहीये. माझ्याशी बोलना, मला खूप भीती वाटते रे. बोलणार रे माझ्याशी, बोलणार रे वेद. हो
त्या बातमीचा याच्या डोक्यावर परिणाम तर झाला नसेल ना? त्याला धक्का बसलेला दिसतोय. भीतीचं सावट मनावर पसरलंय. मन हरलं की संकट चिंत. आता वेळ आली. वैद्य बुवा, काहीतरी उपचार करा, माझ्या लेकराला वाचवा. क्षमा असावी, पण त्याला या आजारातून वाचवू शकेल असं औषध माझ्याकडे नाहीये. हा, पण त्याच्या वेदना सुसह्य व्हाव्या असं एक औषध मी आणलंय आणि तेच द्यायला मी आलो. म्हणजे काहीच करता येणार नाही? हो, काहीतरी उपाय असेल ना? नाही 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 नाही. ही औषधं त्याला वेळेत द्या. त्याला या अवस्थेतून लवकर बाहेर काढायला हवं. याच्याकडे फक्त आठवड्याभराचाच वेळ उरलाय. काय? 7 दिवसाची वाळू. वाळूचा प्रत्येक कण सांगतोय वेळ निसटत चाललीये. अंबादास, वेळ दिलाय, आता निर्णय त्याचा आहे.